फलप्राप्ती या विषयाला साध घालण्यासाठी येत आहेत अखिल भारतीय देवदत्त परिवारच्या ज्येष्ठ गुरु भगिनी दत्त भक्त परायण वृंदाताई पाटील, राहणार वेळा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. सर्व गुरुबंधू आणि भगिनींच्या वतीने त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आणि त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सेवेला प्रारंभ करावा. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. पाहिले पाहा लागतात लोक सद्गुरु महाराज की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवा दत्ता 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 देवा दत्ता. सद्गुरु महाराज की जय. माये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु महाराज की जय. अत्र्यंसया माये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्मशादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तं नमामि. नित्ये शुद्धं निराभास निराकारं च निरञ्जनं नित्ये बोधसचितानन्दं श्री गुरुब्रह्मा नमामि. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा. दत्तात्रेय महाराज की जय. चरित्रे गुरुचे करी नित्य पाठ जया भक्ती लाभे पदी एकनिष्ठ तयाचे पुढी दीप सज्ञान राशी. नमस्कार माझा श्री गुरु दत्तात्रयाशी. सर्वप्रथम माझे गुरुवर्य चंचल भारती महाराज आनंद मठ माहूर. आणि आज अशी पर्वणी आहे, उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही इथं माहूरला आमच्या गुरु घरी आलो आहे. आणि याचा मला खूप आनंद वाटत आहे की जे गुरुनं आपल्याला ज्ञान दिलं, नाम दिलं आणि त्याचं सार्थक करण्याची वेळ आज आली आहे. म्हणजे आज मला खूप भरून येत आहे की आज इथं ज्ञानदान करण्याचं जे मला जे एक माझी वर कृपाच म्हणावं लागते. गुरु महाराजांची ही कृपा अशी होत नाही, सद्गुरु कृपा मजवर झाली. अशा प्रकारे आज विषय आहे चतुर्मास कार्यपद्धती आणि फळप्राप्ती या विषयावर मी सांगणार आहे. आणि कसं आहे चतुर्मास, चतुर्मास म्हणजे काय, चतुर्मास कोण करते, कोणी करावा आणि कोणी केला आणि हे कोणी सांगितलेलं आहे, कोणी विचारलेलं आहे. अशा प्रकारे ब्रह्म विष्णू त्रिनयन बोलती एक वचन एक चतुर्मासाचे पुण्य कवन हे सांगा आम्हा प्रती. अशा प्रकारे हे चतुर्मासावर एक थोडीशी माहिती किंवा जे दत्त प्रभूचं जे ज्ञान आहे आणि कशा प्रकारे हे आपण कशा प्रकारे हे साधवायचं आहे हा चतुर्मास. चतुर्मास म्हणजे एखाद्या शब्दाचं वजन, ज्या शब्दाचं वजन जसं शब्दाचं वाढायचं असेल तर नामस्मरण करावंच, भक्ती करावीच, पूजेला जावंच, दत्तप्रभूचे गुणगान गावेच,
कसं आहे, कोणतंही कर्म करणे म्हणजे करावंच. या शब्दाचं वजन म्हणजे जबरदस्ती, आणि जबरदस्तीने या जीवाला लावलेलं वळण म्हणजे चातुर्मास. अशा प्रकारे हा चातुर्मास जसं 4 महिने करावयाचे कर्म किंवा जसं 1 दिवसाचा सतत दत्तनाम अखंड सप्ताह त्याला एकाम म्हणतात, आणि 7 दिवसाचा सप्ताह सतत दत्तनाम सप्ताह याला सप्ताह म्हणतात. तशाच प्रकारे 40 दिवस म्हणजे 1.25 महिना, काही लोक दैवता भक्तीमध्ये 1.25 महिना सुद्धा करतात, म्हणजे त्याला हप्ते करणे असे म्हणतात. आणि कसं आहे, वेगळे भक्ती करायचे सुद्धा वेगळे वेगळे साधने आहेत. इथे आपल्या मनाने मंथन करून 4 महिने किंवा त्याला वळण लावायची कार्यपद्धती. आली या जन्मासी करावे स्वहित. आली या जन्मासी करावे स्वहित, मनानंद दाता वेळोवेळा, मनानंद दाता वेळोवेळा. आली या जन्मासी करावे स्वहित. स्वहित ज्या शब्द कसं आहे, स्वतःच हित करायचं असेल तर काय करायला पाहिजे, ज्याने कसं आहे हित करण्यासाठी, तर हित कोणतं करायचं आहे, तर आपल्या जीवाला हा मळीन झालेला जीव आनंदाचा, आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे. तर कसा आहे, हा जीव आनंदाचा आहे आणि हा इथं मळीन झाला आहे, म्हणजे तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यासाठी हा मळ शालन करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. ज्याने शब्दाचा महिमा वाढला, या शब्दाने चतुर्मास शब्द निर्माण केला. चतु म्हणजे च आणि तू, अधिक म्हणजे अति हुशार. चतुराईने अर्थात चातुर्याचा वापर करून चतुर्मास करावा. म्हणजे कसं आहे, जो अतिशय चतुर असतो तो त्याच्या कर्माने, त्याच्या कार्यपद्धतीने कसं आहे, जोपर्यंत आपण अतिशय चाणक्य बुद्धीने कुठलंही कर्म सफल करायचं असेल तर चाणक्य बुद्धीने आपण ते कर्म करत असतो. अशा प्रकारे आपल्याला चातुर्मास करायचा आहे. याचा अर्थ असा की 4 महिन्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे नियमावली अत्यंत जरुरी आहे. जोपर्यंत आपण आपल्या जीवाला नियम लावत नाही तोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही. मग बदल करण्यासाठी काय करावं? बदल करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे शुद्ध आचरण. जोपर्यंत आपण शुद्ध आचरण ठेवत नाही तोपर्यंत आपल्यात बदल घडणार नाही. यामध्ये आपण पाळावायचे काही कर्म आहेत. जसं कुणाच्या घरचं अन्न पाणी शेवू नये. का सेवन करू नये? अन्न तसं मन आणि पाणी तशी वाणी म्हणतात. जर आपल्याला आपल्यामध्ये शुद्धता आणायची असेल तर सर्वात पहिले आपल्या खानपानावर, आपल्या राहणीमानावर, आपल्या आचरणावर लक्ष ठेवावं लागतं. त्याशिवाय आपण जे कर्म करणार आहे ते कर्म सिद्धीत जाणार नाही. याच्यासाठी खबरदारी घेणे खूप महत्वाची आहे आणि आचरण हे आहे खबरदारी. पश्चात प्रहरी उठावे, सर्वप्रथम सुचिरभूत होऊन नामस्मरण करावे आणि हे नामस्मरणाचा नियम लावणे. मग कसा नियम लावणार आपण? नामस्मरणासाठीच हे सगळा खटाटोप नामस्मरणासाठीच चालू आहे. प्रपंचाच्या कार्यामध्ये आपल्याला वेळ नसतो आणि हा वेळ आपल्याला सफळ करायचा असेल तर पश्चात प्रहर म्हणजे 3 ते 6 या दरम्यान करावायचे जे कर्म आहेत ते कर्म. पश्चात प्रहरी उठल्यानंतर सर्वप्रथम सुचिरभूत होऊन नामस्मरण करावे. नामस्मरण हे शक्यतो उत्तर दिशेलाच मुख करून करावे.
त्रिकाल नामस्मरण केल्यास अतिउत्तम. म्हणजे कसं आहे, आचरण सर्वात महत्वाचे, कुणालाही दुखू नये. वानप्रस्थ आश्रमाचे नियम पाळावे. मग एवढे जर आपण नियम पाळले तरच आपलं आचरण शुद्ध होईल. आणि चतुर्मास जसा आपण करतो तो कशा प्रकारे करावा, तर सर्वप्रथम आपल्या घरी साक्षविळा कळस स्थापन करावा. त्याचे आपल्या घरी साक्षीविळा कळस स्थापन करावा. त्याचे दररोज पूजा करावी आणि सर्व परिवाराला पूजन करायला सांगावे, जेणेकरून त्यांच्यावर संस्कार घडतील. चतुर्मासाचे महत्व त्यांना कळेल. म्हणजे संस्कार ह्या सर्वात मोठा एक आधारस्तंभ आहे आपल्या आनंद संप्रदायाचा. आणि म्हणजे जेवढे संप्रदाय आहेत त्याचा आधारस्तंभ हा संस्कार आहे. आणि ज्यावेळेस आपण संस्कार देऊ त्यावेळेसच ह्या सर्व पद्धती समोरच्या घडतील आणि सर्व घरावर लहान मुलांवर याचे संस्कार पडतील. चतुर्मासाचे महत्व त्यांना कळेल. अनेक संप्रदायामध्ये चतुर्मास करतात आणि चतुर्मासामध्ये करावायचे जे कर्म आहे ते त्यांच्या त्यांच्या प्रकारे करत असतात. परंतु चतुर्मासाचे महत्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर हे संस्कार घडणार नाहीत. सर्वप्रथम कळसामध्ये पाण्याऐवजी तांदूळ वापरले तरी चालतील. कारण काय आहे, आपल्याला हा कळसाची स्थापना 4 महिने, हा कळस आपल्याला 4 महिने ठेवायचा आहे. त्यामुळे पाण्याऐवजी तांदूळ वापरले तरी चालतील. त्यामध्ये सर्व साहित्य टाकावे. गुरुपौर्णिमेला स्थापना करावी. म्हणजे गुरुपौर्णिमेला स्थापना करावी म्हणजे 4 महिन्याचा हा चतुर्मास आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत आपल्याला करावायचा चतुर्मास आहे. याला पंचम मास सुद्धा म्हणतात. आता त्याच्या पुढे याच्या जे नियम आहेत ते सांगितले जातीलच. त्यात सर्व साहित्य टाकावे. गुरुपौर्णिमेला स्थापन केलेला कळस दत्त प्रगट दिनापर्यंत ठेवल्यास फार चांगले. म्हणजे दत्त प्रगट दिनापर्यंत का ठेवावी हे सुद्धा सांगण्यात येईल. म्हणजे चतुर्मासात पुढील 1 महिना आपला लाभलेली एक पर्वणीच आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक ज्ञानाच्या लीला आपणास अनुभवायला मिळतात. जसे आईच्या पायात तोरड बांधून ब्रह्म विष्णू महेशाचे बाळ झाले. लक्ष्मी सावित्री पार्वती यांना आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हा झालेला गर्भ त्यावेळी खाली झाला. महासती पार्वतीपेक्षा श्रेष्ठ असते हे त्यांना कळाले. आणि त्रेतायुग मार्गशीर्ष बुधवार रोहिणी नक्षत्र परिक्रम दत्तात्रय प्रगटला अवतार तिथी पौर्णिमा नेमीजे हा सार विचारामधला जो एक ओवी आली आहे. तर आता जी पुढे महत्व आहे, दत्तप्रभू अनुसार आईच्या कर्तळी ज्योती रूपाने प्रगट झाले तेव्हापासून चातुर्मास करण्याची आपली परंपरा आज तागायत सुरू आहे. म्हणून चतुर्मास ऐवजी पंचमास दत्त प्रगट दिनापर्यंत करावा. आणि आनंदकंद स्वयं स्वतः सिद्ध दत्तात्रय प्रभू आश्रमी प्रगट होण्यापूर्वी त्रेता युगामध्ये, जसं प्रत्येक युगामध्ये दत्तप्रभूंनी जे अवतार घेतले त्यामध्ये त्रेता युगामधला अवतार जसा कृतायुगामध्ये जे सनक नंदन सनत कुमार संतादिक यांचा उद्धार करण्याकरता दत्तप्रभू आनंद प्रभू आले. आणि चातुर्मासाला येण्यापूर्वी म्हणजे चातुर्मासाचा ही नियमावली सर्वप्रथम आपल्या समाजामध्ये आहे. आणि आनंद प्रभू पासूनच दत्तप्रभू पासूनच हा चातुर्मासाची सुरुवात आहे. आणि हे बरेच जणांना माहित नाही आहे. आणि माहिती करता ही थोडीशी माहिती म्हटलं तरी चालेल. कारण काय आहे, त्रेतायुगामध्ये महासती माता यांच्या करतळी म्हणजे त्यांच्या करकमलामध्ये
दत्तप्रभूंनी चातुर्मास केला. त्रेता युगामध्ये याची सुरुवात झाली. तर कशा प्रकारे ही सुरुवात झाली बघा. क्षीरसागर, कैलास शिखर, वैकुंठ आणि ब्रह्मलोक म्हणजे सत्य लोकामध्ये फेरी मारून येतात आनंद प्रभू. म्हणजे कशा प्रकारे या तिन्ही देवतांच्या घरी दत्तप्रभू जातात आणि या चातुर्मासाचं महत्व त्यांना सांगतात. म्हणूनच आणि त्यांना पहिलं महत्व सांगितलं आणि त्यानंतर या चातुर्मासाची सुरुवात झाली. आणि याचं फळ काय आहे हे सुद्धा त्यांनी विचारलं का बाबा की याचं फळ काय आहे. तर ह्याचं फळ सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा आणि कशा प्रकारे सुरुवात झाली हे सुद्धा सांगा. तर त्यासाठी सर्वप्रथम क्षीरसागरामध्ये महाविष्णूकडे दत्तप्रभू येऊन नारायण नारायण शब्द उच्चारतात. आणि नारायण नारायण शब्द हा पहिला शब्द दत्तप्रभूचा त्यांच्या कानी पडतो आणि ते गुरु रूपाने येतात आणि विष्णू सहपरिवार व देवता परिवारासह पूजन करतात. बघा कशा प्रकारे ते पूजन करतात. ज्या वेळेस क्षीरसागरामध्ये विष्णू आणि महालक्ष्मी आणि एवढे विष्णू नारायण ज्यांना म्हणतात, नवखंड पृथ्वी आणि सप्त समुद्राचा राजा, 1.25 लाख परिवार आहे यांचा. आणि असेही महाविष्णू दत्तप्रभूची पूजा करतात, त्यांची यथासांग पूजा अर्चन करतात. आणि पूजन झाल्यानंतर ते तेजोमान महादीर्घ स्वरूप ज्याच्या तेजाने नेत्र दीप्तमान होतात असे निर्गुण निराकार असलेले दत्तात्रय प्रभू म्हणतात की मी तुमच्याकडे चातुर्मासा करता आलो आहे. तर पहिला चातुर्मास बघा, पहिला चातुर्मास करण्यासाठी गेले दत्तप्रभू का मला तुमच्याकडे चातुर्मास करायचा आहे. हे ऐकताच लक्ष्मी दचकली आणि महाविष्णू ला म्हणाली. बघा देवता सुद्धा तिथं त्यांचं स्वरूप पाहून दचकू शकतात. असं ते आनंद प्रभू दत्तप्रभूचं प्रकाशमान स्वरूप, दश अवताराचा चालक तो, हा त्रिभुवनाचा नायक, परी न कडे कौतुक तया दिगंबराचे हो. हा जसे दश अवताराचा चालक आहे, या त्रिभुवनाचा नायक आहे. तर याचं हे कौतुक काय आहे हे सुद्धा कळत नाही. नेत्र झाले दीप्तमान म्हणून केले निवेदन, सेवा न घडे आम्हाकडून तया अतिताची जाणा. अशा प्रकारे महालक्ष्मी म्हणते. आणि हे याचं प्रमाण जे आहे ते ज्ञानप्रकाश बाळक्रीडामध्ये आला आहे. स्वामी चरणाची चोरी मग मिरू काय थोरी, आम्हा सारखे अधिकारी नाही या त्रैलोकी. आमच्या सारखे कोणीही अधिकारी नाही म्हणतात. आणि प्रश्न ऐकताच श्रवणी, निघे मग मोक्षदानी. तेव्हा चालेला तेथुनी स्वामी हा दत्त दिगंबर. बघा एवढे नारायण आणि लक्ष्मी ज्यांच्याकडे कशाची काही कमी नव्हती, तरी सुद्धा ते दत्तप्रभूला चातुर्मासाला ठेवण्याकरता नाही म्हणाले. प्रश्न एकताची श्रवणी, निघे मग मोक्षदानी. तेव्हा चालिला ते सुनी स्वामी हा दत्त दिगंबर. आणि हा शब्द ऐकल्यावर दत्त दिगंबर तिथून निघून जातात. मग प्रभू कैलासा झाले, शंकराने पार्वती व सर्व देवता परिवार. मग कुठे आले तर कैलाशी आले, कैलासाला आले. आणि शंकर पार्वती व यांचा देवता परिवार किती आहे. जेव्हा कैलासावर येतात तेव्हा महेश आणि पार्वती महादेव आणि पार्वती
आणि त्यांचे वाहन बघा कसे आहे, नंदी आहे आणि त्यांचा जो परिवार आहे तो 3 कोटी आहे. अशा प्रकारचे हे दैवत महादेव भोळाशंकर अशा प्रकारे अशी देवता विधिवत दत्तप्रभूची पूजा करतात. त्या स्वरूपाची पूजा करी नंतर प्रभू म्हणतात मी आपणाकडे चतुर्मासाठी आलो. शिरसागराप्रमाणे येथेही घडले. पार्वती म्हणे शंकरा, काय म्हणते पार्वती शंकराला म्हणते की ज्याचे स्वरूप विशाल लेखिका न पूर्वी तिन्ही काळ असे स्वरूप दिसते प्रबळ तया दिगंबराचे. ज्याचे स्वरूप किती विशाल आहे म्हणते. लिखिता न पुढे तिन्ही काळात लिहिलं तरी याचं आपण वर्णन करू शकत नाही. असे स्वरूप दिसते प्रबळ तया दिगंबराचे, असे त्याचं विशाल स्वरूप होतं. आणि तिथंही दत्तप्रभूसाठी नाही तर निघते आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलं की बाबा आमच्याच्याने सुद्धा चतुर्मास होऊ शकत नाही. तेथून निघून दत्तप्रभू वैकुंठाला विष्णूकडे आले. मग विष्णूकडे आल्यानंतर विष्णू आणि लक्ष्मी व परिवार येता सांग पूजा केली. आणि विष्णू लक्ष्मी म्हणजे विष्णू कमला आणि एवढे मोठे देवता जगाचे पालन करणारे एवढी मोठी त्यांची जे त्यांचं राज्य आहे 9 कोटी देवता आहेत, त्यांच्या सुद्धा 3 कोटी देवता आहेत. आणि या सर्व परिवाराने दत्तप्रभूची या दिगंबराची पूजा केली म्हणतात. आणि त्यांना सुद्धा दत्तप्रभू म्हणतात मी आपणाकडे चातुर्मासासाठी आलो. असे ऐकून तव लक्ष्मी मुनी सीते कंपुनी बोले कशी स्वामी घडे परंतु मत आज्ञा काला मानसी. तर मला म्हणते की जमणार नाही म्हणते. सद्गुरु महाराज की जय. अशा प्रकारे हा चातुर्मास आणि चातुर्मासाबद्दल जे आपण दत्त नामाचा लागला छंद जाई तुटोनिया भवबंध. दत्त नामाचा लागला छंद जाई तुटोनिया भवबंध. कसा आहे चतुर्मास काय आहे, एक प्रकारचा छंद लावण्यासाठी आपल्याला हा चतुर्मास करायचा आहे. तर सतत हे कार्य 4 महिने जर आपण केलं तर आपल्याला छंद लागून जाईल. छंद लागला नामस्मरणाचा अज्ञानाचा नाश झाला. मायेचा तुटला फंद जाई तुटोनिया भवबंध. छंद लागला नामस्मरणाचा. नामस्मरण करण्यासाठी, नामस्मरणाचा छंद लागण्यासाठी आणि नामस्मरण घडण्यासाठी सुद्धा तर आपल्याला छंद लागावा लागतो. तर हा नामस्मरणाचा छंद जर आपल्याला लागला तर काय होणार आहे, अज्ञानाचा नाश होईल. आणि अज्ञानाचा नाश झाल्यानंतरच हा मायेचा फंद तुटून जाईल आपला. माया कशी आहे, मोह माया ही अनिवार जीव केला हिने जर. हिच्या संगतीने दुःख भोगिले फार. कसं आहे, हिच्या संगतीनं, या मोह मायेच्या संगतीनं खूप दुःखामध्ये आपण आहोत. आणि दुःखामधून निघायचं असेल तर काहीतरी आपल्याला असं कर्म करावं लागणार आहे की जेणेकरून आपलं दुःख नाहीसं होईल आणि आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. त्यासाठी आपल्याला छंद लावायचा आहे. आणि छंद कशामुळे लागतो, सतत केलेलं कार्य, त्यामुळे आपल्याला त्यापासून छंद निर्माण होते आपल्यामध्ये. आणि आपल्याला इथं छंद हा दत्त नामाचा लावायचा आहे. छंद लागला चातुर्मासाचा ज्ञान बोध झाला जीवाला.
सर्व इंद्रिय झाले मंद जाई तुटोनिया भवबंध. मग छंद लागला चातुर्मासाचा. जर चातुर्मासाचा आपल्याला छंद लागला तर काय होईल? ज्ञानबोध झाला जीवाला. ज्ञानबोध कोणाला होईल? तर जीवाला ज्ञानबोध होईल. आणि जीवाला जर ज्ञानबोध झाला तर हे सर्व इंद्रिय आपले मंद होऊन जातील. कसं आहे? हे इंद्रिय आहेत, या इंद्रियाद्वारे आपण कर्म करतो. तर या कर्मामुळे सतत सतत केलेल्या कर्मामुळे हा जीव आपला मलिन झाला आहे. त्या जीवाला जर शुद्ध करायचं असेल तर आपल्याला छंद लावा लागेल. छंद लागला पूजेचा, सद्भाव जळला माझ्या मनाला, विषयाचा तुटला फंद जाई तुटोनिया भवबंध. मग जसा चातुर्मासाचा छंद आहे तशाच प्रकारे आपल्याला पूजेचा सुद्धा छंद लागला पाहिजे आणि लावायला पाहिजे. जर पूजेचा छंद लागला तर जो सद्भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, आणि सद्भाव जर मनामध्ये उत्पन्न झाला तर जे विषय आहेत, वासना आहेत, आणि या विषय वासनाचा काय होणार आहे? छंद तुटून जाणार आहे. कारण अनेक जन्मामध्ये आपल्या जीवाला हा विषय वासनेचा छंद लागलेला आहे. चंचल भारती म्हणती भक्ताला, तन मन धन अर्पण करा प्रभू सेवेला, मग होईल आनंदी आनंद जाई तुटोनिया भवबंध. असे आमचे गुरु महाराज म्हणतात. आजपासून चतुर्मासाची इथं सुरुवात आहे आणि गुरुपौर्णिमा आहे उद्याची, आणि पूजेची तयारी चालू आहे. कितीतरी सुंदर योग आहे. आणि चंचल भारती महाराज गुरु घरी चंचल भारती महाराजाच्या मठात आनंद मठ माहूर इथे आम्ही आलेलो आहे. आणि कसं तन मन धन अर्पण करा प्रभू सेवेला. जर आपण तनानी मनानी आणि धनानी जर गुरुची सेवा केली तरच आपल्याला आनंद मिळेल. तर अशा प्रकारे जो आपल्याला चातुर्मास आहे त्या चातुर्मासात जे कार्य करायचे आहे, तर अशा प्रकारे जे तिन्ही देवतांच्या घरी चतुर्मास क्रम करण्याकरिता गेले आहेत तर प्रभू आनंद प्रभू. आणि इथं चतुर्मास क्रम करण्यासाठी कुठे आले? परत मृत्यू लोकामध्ये यायच्या आधी ब्रह्मलोकामध्ये गेले आणि तिथं लक्ष्मी म्हणजे सावित्री, ब्रह्म सावित्रीच्या इथं सावित्री तव बोले मुनिवरू, सेवेची योग्य नोहे, ब्रह्म तो तप साधने बसुनिया, सेवेशी अंतर हो. ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर सावित्री तव बोले मुनिवरू, सेवेशी योग्य नोहे, ब्रह्म तो तप साधने बसुनिया. मी कशी सेवा करू तुमची? ब्रह्मा तपाला बसतात आणि मला त्यांची सेवा करायची आहे. आणि हे ऐकून मुनी तिथून सुद्धा परत निघाले. आले मृत्यू लोकामध्ये अत्री अनुसयेचे आश्रमी, उभा दिगंबर कौतुके. तेव्हा तेजस्वी ते स्वरूप बालार्क म्हणजे 14 वर्षाचं बालार्क स्वरूप मंजूरवाणी बोलतो, आम्ही भिक्षेशी आलो. घेऊन झाडी काठी मारली, अलकट कली पुरी, उभे देव अनुसयेच्या दारी, उभे देव अनुसयेच्या दारी. भिक्षेला आल्यानंतर महासती म्हणाली, मुनिवर तुम्ही भिक्षा कुठली मागता? आईने ओळखले
की ज्यांची मी आतुरतेने वाट पाहत होती, ज्यांच्यासाठी 60,000 वर्ष मी तपश्चर्या करत होती, त्यांचं साक्षात दर्शन झाल्यानंतर आई एकदम भावविभोर झाली. आईने ओळखलं, दत्तप्रभूंना ओळखलं. आणि त्यावर दत्तप्रभू म्हणाले, आम्ही चातुर्मासासाठी आलो. आईने तदनंतर मुनीची मानसपूजा केली आणि मुनिवराला म्हणाली, चतुर्मास क्रम करा, सुखी राहावे मुनिवरा, दुर्बळाचे स्थळ पवित्र करा, समर्था स्वामिया. काय म्हणाली? चतुर्मास करा, सुखी रहा मुनिवरा. काय म्हटलं आईनी? सुखी रहा. काय ती आईचे भाव, काय ती आईची मंजुळवाणी, काय आईचं प्रेम. दुर्बळाचे स्थळ पवित्र करा. दुर्बळाचे स्थळ म्हणजे कसं आहे? दुर्बळाचे स्थळ का म्हटलं आईनी? की बाबा, जोपर्यंत आपल्या शिरावर परमात्माचा हात राहत नाही तोपर्यंत आपण दुर्बळच असतो. आपल्याला कोणी सांभाळणार नसलं तर आपण दुर्बळ असतो. अशा प्रकारे आईने हा दुर्बळ शब्द वापरला, समर्था स्वामिया. मग दिदले करतळा आसन, वरी बैसले जगत जीवन, धरुनी स्वरूप सगुण, निमित्त अनुसयेच्या. मग दिदले करतळा आसन. तर बघा, इथं मृत्यू लोकामध्ये जी तपश्चर्या तपस्विनी करत होती महासती अनुसया माता, एवढे देवतांच्या इथं दत्तप्रभू दिगंबर प्रभू गेले, परंतु त्यांना वेळ नव्हता. एवढं परमात्म्याचं महात्म्य त्यांना सुद्धा माहिती होतं की हे परमात्माच आहेत, तरी सुद्धा त्यांना वेळ नव्हता चातुर्मासासाठी. आणि चातुर्मास करण्यासाठी आई आतुर झाली होती. मग दिदले करतळा आसन, वर बसले जगत जीवन, धरुनी स्वरूप सगुण, निमित्त अनुसयेच्या. करतळावर आसन देऊन आणि दत्तप्रभूंनी आनंद दिगंबर प्रभूंनी तिथं चतुर्मास चालू केला. धरुनी स्वरूप सगुण, निमित्त अनुसयेच्या. जे जे इच्छा करी आपण, ते ते ऋषी देती आणून. पुणे झाले अनुष्ठान, करतळ संपुष्टीचे. अशा प्रकारे हे चातुर्मास पूर्ण झाला आणि तेव्हापासून या चातुर्मासाचं महात्म्य आहे. हे महात्म्य कसं आहे? जे अनुसया मातेंनी, दत्तप्रभूंनी, आनंद प्रभूंनी, दिगंबर प्रभूंनी जे पहिल्यांदा केलेलं हा चातुर्मास आहे. आणि त्याचे अनुष्ठान पूर्ण झाले तर कुठे झाले? तर आईच्या करतळी झाले. आणि ऋषींनी सर्व त्यांना ज्या वस्तू सामुग्री असतात त्याचा पुरवठा केला. दत्तात्रय महाराजांचा महासती अनुसया मातेच्या करतळी चतुर्मास पूर्ण झाला. आणि नंतरच 1 महिना दत्त प्रगट अनेक घडामोडी झाल्या. महासती अनुसया मातेला तिन्ही प्रतिव्रताचे तोरण पायी बांधायला लावले. तर कसे लावले? स्वतः दत्त आनंद दिगंबर प्रभू त्यांच्या घरी गेले तर त्यांना किती अहंकार झाला होता. रजतम सत्वाचे ह्या तिन्ही देवता, ब्रह्माकडे पालना आहे, विष्णूकडे पालना आहे, ब्रह्माकडे उत्पत्ती आहे आणि शंकरजीकडे विनाश आहे. अशा प्रकारच्या या देवतांना ज्यावेळेस आपल्यासाठी आपले कार्य करण्यासाठी पाठवलं तर त्या काय झालं तर त्या स्वतःलाच म्हणजे स्वतःलाच की बाबा तुम्ही हे जीव माझेच आहेत आणि मी सांगतो तेच करणारे आहेत. आणि दत्तात्रय आनंद प्रभूची भूल पडली. कशी भूल पडली मातीत जातसे काया, अजून का सुटे ना माया. इथं देवतांना सुद्धा या जीवाची माया लागली.
आणि तिन्ही देवी लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती यांना तुमचे ब्रीद असलेल्या तोरडा महासतीच्या पायात घातल्या आणि संदेश दिला. ब्रह्म विष्णू महेश्वर आईचे सत्वहरण करण्यासाठी आले. सोबत आणलेल्या गारगोट्याची खीर करायला सांगितली. आणि कशा प्रकारे केली गारगोट्याची खीर हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महासती अनुसया माता जिच्या आज्ञेमध्ये 5 तत्व होते आणि त्या रोज कोरांना म्हणजे कोरं भोजनच तयार करायच्या. सकाळी पेरणे, दुपारी तयार करणे आणि संध्याकाळी त्याचे भोजन बनवणे अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम होता. किती त्यांच्यामध्ये सत्व होतं आणि त्यांच्या सत्वाद्वारे ह्या प्रत्येक म्हणजे हे 5 तत्व त्यांना कसे साथ देत होते. त्याच प्रकारे गारगोट्याची खीर करायला सांगितली आणि स्वयंपाक पूर्ण झाला म्हणून विवस्त्र होऊन वाढण करायला सांगितले. बघा त्या आईचे सुद्धा किती सत्व घेतले हो. आणि आईचे सत्व हरण करण्यासाठी तिन्ही देव आले आणि आईचं सत्व काय सांगावे. आणि त्या अनुसया मातेचा आपण महिमाच करू शकत नाही. कोण्या शब्दांनी करावा. या अनुसया मातेच तुला काय सांगू देन. होते मातीच ते सोनाव माय जरा माहुरा जाऊन पाय. होते मातीच ते सोनाव माय जरा माहुरा जाऊन पाय. ब्रह्म विष्णू महेश सत्व पाहण्याशी गेले. बालक अज्ञान केले व माय जरा माहुरा जाऊन पाय. बालक अज्ञान केले व माय जरा माहुरा जाऊन पाय. अनुसया मातेच तुला काय सांगू देन. होते मातीच ते सोनाव माय जरा माहुरा जाऊन पाय. लक्ष्मी, सावित्री, पार्वती नाही ओळखत पतीला. गर्वाचा नाश केला व माय जरा माहुरा जाऊन पाय. गर्वाचा नाश केला व माय जरा माहुरा जाऊन पाय. या माहुर गळाची तुला काय सांगू ख्याती. येती आनंदाच्या लाटी व माय जरा माहुरा जाऊन पाय. येती आनंदाच्या लाटी व माय जरा माहुरा जाऊन पाय. अशा प्रकारे माहूर आणि अशी अनुसया माता किती वर्णन करावं त्या मातेचं. आणि या तिन्ही देवाचं तिन्ही महासतीचं गर्वहरण केलं. कशा प्रकारे केलं. तिन्ही बालपालखामध्ये झोपले होते आणि त्यांना सांगितले तुमचे पती तुम्ही घेऊन जाणार. त्यांचे पती त्यांना ओळखू येईना म्हणून लागल्या अनुसया चरणा. एवढे बाळ केले आणि बाळ केल्यानंतर कशा प्रकारे त्यांचं गर्वहरण झालं. त्रिलोक्याच्या देवांना आपले पती ओळखायला आले नाही. त्यांना त्रिगुणांचा अहंकार हरण झाला. तदनंतर मार्गशीर्ष पौर्णिमेला प्राप्त काळी ज्योतिरूपाने दत्तप्रभू आईच्या करतळी प्रगट झाले. सर्व घडामोडी 1 महिन्यातच घडल्या म्हणून आनंद संप्रदायाची मंडळी 4 महिन्याच्या ऐवजी 5 महिन्याचा पंचम मास करतात. आणि तो होतोच. कारण कसं आहे 4 महिने आपण जे कार्य सतत करतो 4 महिन्यातच आपण हे कार्य का करतो. कारण 4 महिने हे पावसाचे पेरणीचे दिवस आणि पेरणीच्या दिवसामध्ये पेरणी करणे त्याची मशागत करणे
आणि त्याचे फळ पीक जे आहे ते फळाला येते 4 महिन्यानंतर. अशा प्रकारे आपल्याला चातुर्मास करायचा आहे. पेरणी केली श्रवणात हो आनंद आनंद, सद्गुरु माझा सखा हो, बहीण भाऊ चुलता हो, दत्त प्रभू माझा हो आनंद आनंद. जोपर्यंत आपण ऐकणार नाही की आपल्याला कशा प्रकारे हा चातुर्मास करायचा आहे आणि करायचाच आहे, करावाच आणि केलाच पाहिजे, तेव्हाच आपल्या जीवाला वळण लागेल आणि तेव्हाच आपल्याला कळेल की चातुर्मासाचं महत्व काय आहे आणि कशा प्रकारे हा चातुर्मास, याचं फळ काय आहे. त्याचं फळ फक्त ज्याचं त्यालाच कळते. जो हा चातुर्मास करतो आणि त्याच्यामध्ये जे बदल घडतात, त्यांच्यामध्ये जी ज्ञानाची प्राप्ती होते आणि अनेक गोष्टी अशा घडतात त्याचं शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारे जर का आपण हा चातुर्मास केला तर निश्चित आपल्याला याचं फळ मिळेल. आणि दररोज जर आपण नामस्मरण केलं, पूजा केली, सतत नामस्मरण केलं, पूजा केली, त्रिकाळ सुद्धा करू शकतो आपण. आणि याप्रमाणे जर का हा पण 4 महिन्याचा क्रम जर का केला तर याचा आपल्याला निश्चितच फळ मिळेल. म्हणून ब्रह्म विष्णू त्रिनयन बोलती एक वचन, एका चतुर्मासाचे पुण्य कवन, हे सांगा आम्हा प्रती. 4 महिन्याचा चातुर्मास केल्याने काय होते. एका चातुर्मासाच्या पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिणा एकीकडे अलीकडे. म्हणजे कसं आहे, हा चातुर्मास केला तर पृथ्वी प्रदक्षिणा एकीकडे अलीकडे आपण म्हणू शकतो 4 धाम पुण्य घडे. अशा प्रकारे हे चातुर्मासाचे 4 महिने करावयाचे. जे या चातुर्मासामध्ये आपण केलं तर आपल्याला ही फळ प्राप्ती होते. आणि याच्यामध्ये अत्यंत जरुरी आहे नामस्मरण आणि परशास्त्र पठण. हे केल्याने याचा आपल्याला लाभ मिळतो. नामस्मरण करता वेळी जर आपण 10,000 नामस्मरण सप्त अक्षरीचं जर केलं तर सर्व म्हणजे याचा एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल की या प्रकारे आपण कार्य केलं तर खूपच चांगलं होईल. आणि हा आपल्याला नियम लावा लागेल. आणि हा नियम लावणं एवढं कठीण नाही आहे. आनंद प्रभूची, दत्त प्रभूची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कृपा कशी होते ते आपल्याला हा चातुर्मास झाल्यानंतरच कळेल की कशा प्रकारे ही कृपा होते. कृपा कशी होते. कृपा करोनी मज सांभाळा मी तुमचा दास, सर्व काळ विनंती करीतो गुरुच्या चरणास. सद्गुरु महाराज की जय. आत्र्यमसया माये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते, कारण आधीच वेळ झाला आणि कुठलंही कार्य करताना एवढ्या अडचणी येतात. आम्ही निघालो संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी लवकर पोहोचायचं म्हणून. सकाळी 10लाच निघालो आणि आमची गाडी बंद पडल्यामुळे आम्ही 3 तास आम्हाला गॅरेजवरच थांबावं लागलं. हे सुद्धा दत्तप्रभूचं एक आमच्यावर उपकारच म्हणावे लागतील, कारण लेट आलो पण थेट आलो. सर्वांना क्षमा असावी. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. माझं काही चुकलं असेल तर क्षमा करावी. जे काही सांगितलं असेल ते दत्तप्रभूचं, आनंद प्रभूचं नाम आहे. आणि सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे जीव लगा. आणि या सह्याद्रीच्या ठिकाणी येऊन माझ्या तोंडून हे 2 शब्द निघाले आणि
काय वर्णवू ती थोरी, मी आता याच्यावर वर्णन करू शकत नाही. दत्तप्रभूंनी मला केवढं मान दिला. कारण कसं आहे तर देवाच्या दरबारी, गुरुच्या दरबारी मी हे शब्द बोलले, याचं मला खूप धन्य धन्य वाटते. आनंद देवदत्त, सर्वांना आनंद देवदत्त, सर्व गुरुवर्य, ताराचंद महाराज, मेंढे मामा, देशमुख सर, सर्वांना आनंद देवदत्त आणि माझे समस्त अखिल भारतीय देवदत्त परिवाराचे बंधू बहिणी यांना आनंद देवदत्त, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त मौले, आनंद देवदत्त, आनंद. आज चतुर्मास महत्व, महिमा आणि त्याची फलप्राप्ती या विषयावर थेट दत्तप्रभूच्या गावावरूनच पुन्हा त्यांनी सत्संग घेतला. सुवर्ण योग, गुरुच्या ठिकाणी जाऊन गुरुचा महिमा वर्णन करणे, या भाग्याला काय सीमा असेल. खरोखरच खूपच सुंदर असं ज्ञान. अडचणी खूप आल्यात, खूप त्रास त्यांना आज पोचायला झाला, तरी दत्तप्रभूंनी सर्व विघ्न निवारण करून त्यांच्याकडून सत्संग करून घेतला. यालाही भाग्य लागतं. आणि तुम्ही आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत की ही संधी आपल्याला मिळालीच. उद्यापासूनच आपला चतुर्मास सुरू होत आहे. तर यावर आपल्याला थोडक्यात आणि स्पष्ट भाषेत उद्यापासून सत्संग चतुर्मास कसा करावा, त्यांनी पूर्ण चतुर्मासाचं वर्णन, विश्लेषण परिपूर्ण सांगितलं. सर्व गुरुबंधू आणि भगिनीच्या वतीने त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आनंद देवदत्त मौले, आनंद देवदत्त. असंच निरंतर ज्ञानदान आपण करत राहावं ही आपल्या श्रीमंत आणि दत्तप्रभूंनी प्रार्थना करतो. आणि या विषयाला पूर्णत्व देण्यासाठी आमंत्रित करीतो आहोत आपले ज्येष्ठ गुरुबंधू दत्त भक्त परायण परज्ञानी प्रवक्ते ताराचंद महाराज तरनवडीकर यांना. त्यांनी या विषयाला पूर्णत्व द्यावं ही त्यांना नम्र विनंती. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद देव. आनंद देवदत्त, मम आनंद देवदत्त. सर्वत्र गुरुबंधू भगिनींना माझा आनंद देवदत्त. खरोखरच आज रोजी उंदाताईने घेतला विषय जो आहे खरोखरच जीवाच्या स्वार्थकाचा आहे. चातुर्मासाविषयी खूप सुंदर माहिती दिली. उंदाताईला माझं अंतःकरणापासून अनंत कोटी कोटी प्रणाम. आनंद देवदत्त, खूप खूप अभिनंदन, धन्यवाद देतो. आणि चातुर्मास कसं करावं, चातुर्मासामध्ये कसं वागावं, कसं राहावं, आणि चातुर्मासामधलं मुख्य जे आहे हे आपल्यासाठी काय आहे, याच्यावर जर आपण दुर्लक्ष केलं तर चतुर्मासाचं फळ प्राप्त होणार नाही. नेमकं मुंदाताईनं नामस्मरणावर जास्त भर दिलेला आहे. आणि नामस्मरण प्राप्त झालं पाहिजे याच्यासाठी कसं वागावं, नाहीतर पाहिजे अशाप्रमाणे जीवात्मा जर वागला नाही, चातुर्मास केलं पण चातुर्मासाचं फळ सुद्धा प्राप्त होणार नाही. मनाला वाटेल मी चातुर्मास केलं, पण देवाने स्वीकार केला पाहिजे त्याचं चातुर्मास नामस्मरण. एखादा व्यक्ती कामाला जातो, मजूर वर्ग म्हणा की ज्यांना उदरनिर्वाह करायचा किंवा पैशाची गरज आहे मला आपापल्या परिस्थितीप्रमाणे, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या शेतकरीच्या शेतामध्ये जर त्यांनी व्यवस्थित काम केलं तर शेतकरीला तो पसंत पडतो आणि पैसा देते वेळी त्याचं मन सुद्धा दुखत नाही. परंतु कित्येक अशा बैमानकी जे करतात, काम कमी करतात, कसं तरी करतात, पण पैसा देते वेळेस मन दुखते, पण तो व्यक्ती त्याला काही आवडत नाही. एक उदाहरण घेतलं आपण, का हो आले काम करण्याकरता, परंतु फक्त पैसा करता, पण पैशासाठी जसं काम करायला पाहिजे तसं काम केलं नाही. दत्तप्रभू पाहिजे, दत्तप्रभू पाहिजे याच्यासाठी नामस्मरण केलं, परंतु पाहिजे असा वागला नाही. चतुर्मास केलं पण पाहिजे असा वागला नाही. वागावं लागेल, नाही केले पुण्य व्यर्थ जाईल. केलेलंही जातं, कारण देवाने मान्य केलं नाही तर नामस्मरणही जातं व्यर्थ बरं का.
मग याच्यासाठी कसं वागावं लागतं? मुन्नाताईने खूप सुंदर माहिती दिली. खरोखरच मला तर असं वाटत होतं आज की खूप खूप ऐकायला मिळावं आणि खूप छान माहिती ऐकायला मिळेल. शास्त्राचा आधार आहे. चातुर्मासामध्ये नामस्मरण करावंच शब्द लावलाय, म्हणजे जोर जास्त आहे त्याच्यावर. आणि नामस्मरण करते वेळेस शुद्ध आचरण असावं. आणि अनेकाच्या घरच्यांना खाऊ नये, कारण देशी खायन तेशे होय मन. कित्येकाच्या घरचं चोरून आणलेलं अन्न, दुसऱ्यांना फसवलेली संपत्ती, त्याला दोष आहे, कर्माला दोष आहे. म्हणून तशा घरचं म्हणजे वाईट मार्गाने जमवलेलं, वाईट मार्गाने कमावलेलं, वाईट मार्गाने दुसऱ्यांना फसवून केलेलं जे आहे त्या ठिकाणी पंग सुद्धा माहिती असेल तर जेवण करू नये. पंगत म्हणा, कोणतेही म्हणा, कार्यक्रम जरी केला असेल परंतु दुसऱ्याच हिंसक भिक्षा खूप करणं चालू आहे मोठेपणानं, पण लुठून दुसऱ्यांना डुबून फसवणूक करून अनेक प्रकारचे. अशाच प्रमाणे दानही करतात, पंक्तही करतात, कोणाच्या घरची कोणी जीव घालतात. का खूप पाप केलेला आपण काहीतरी कोणाला खाऊ घालावं, याच्यासाठी याला जेवण करा ना, टाळावं. या विषयावर खूप सुंदर माहिती दिली. आणि पश्चात प्रहर 3 ते 6 दरम्यानचा टाइम आहे. प्रातकाळ म्हणजे 6 ते 9 दरम्यान. मध्यान्ह काळ 12चा. सेंटर कमी असते. आणि सायंकाळ 6 ते 9. असं नेहमी करता नामस्मरण ठेवावं. वाचेमध्ये, श्वासामध्ये आपल्याप्रमाणे जशी आपल्याला अवगत आहे, वाचा या वाच्यामध्ये, श्वासामध्ये नेहमी करता. आपण आसनावर नामस्मरण करते वेळेस आपण ठरवल्याप्रमाणे नामस्मरण करावं. परंतु आसनावर नामस्मरण संपल्यानंतर आणखी पुन्हा त्या नामस्मरणाला बंद पडू देऊ नये. त्याच्याकडे त्याचं लक्ष ठेवावं, लक्ष लावावं. ज्याचं आपण नामस्मरण करतो त्याच्याकडे लक्ष राहायला पाहिजे. आणि त्याचं नाम कोणाचं? आनंद दत्त प्रभूचं. आता मौलीला मुलगा पाहिजे आणि त्या मुलावर किती प्रेम असते, त्या मुलाचं नाव सुद्धा त्या मौलीला माहिती आहे, त्याच्या पोराचं. आणि त्याच्या पोराकडे लक्ष लावते तर माझा पोरगा असा आहे. नाम कोणाचं आणि ज्याचं नाम आहे तो कसा? फक्त नामच माहित आहे आणि पोरगा माहित नाही, असं होईल का मौलीला, आईला? अशा प्रमाणे परज्ञानती परमेश्वर आपल्याला नाम दिलं गुरु माऊलींनी. आपण नाम कोणाचं दिलं त्याच्यासाठी तळमळ लागली पाहिजे की माझे गुरु माऊली असे आहेत, माझे गुरु माऊली असे आहेत, माझे गुरु माऊली असे आहेत, माझा आनंद दत्त प्रभू असे आहेत. मग तो मला प्राप्त झाला पाहिजे, तो दिसला पाहिजे, त्याची तळमळ लागली पाहिजे. निज ध्यास. थोडक्यात आणि सुचिरभूत होऊन नामस्मरण करावं म्हटलेलं आहे. सुचिरभूत होऊन. आता एकतर पाण्याने आंघोळ, स्वच्छता याची सुद्धा गरज आहे. याच्यामध्ये जर कधी कमी जास्त जर आंघोळ म्हणा, 2च्या ऐवजी 1 टाइम म्हणा किंवा 3 टाइम आपल्याला परिणय करतात, कोणी 2 टाइम करतात, हा विषय आपापल्या मतावर आहे. परंतु अंतकरणामध्ये सुचिरभूत स्वच्छता पाहिजे, मन निर्मळ पाहिजे, शुद्ध अंतकरण पाहिजे, समदृष्टी पाहिजे. आणि तशा प्रकारचं स्वच्छता नसेल तर काहीच फायदा नाही, रोग निर्माण होईल. तशाप्रमाणे देह जास्त दुर्गंधी, देहाच्या मागे दुर्गंधी लागलेला आहे, मळ आहे जास्त, घाणेरडा राहतो, काही अनेक उपाध्या होतात, अनेक बिमाऱ्या तयार होतात. म्हणून आंघोळ पाहिजे पाण्याने. प्रेम ईश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता या आंघोळीची काही नाही, पाहिजे इतकं महत्व नाही. हे शरीरासाठी झालं, पण याच्यासाठी करावं लागतं ताजं तवानं, अमुक ढमुक जरा असं वातावरणामध्ये चेंज
याच्यासाठी पण आंघोळ पाहिजे. लावा लक्ष परमपदाची करा आंघोळ गुरुभजनाची. ती आंघोळ जर नसेल तर या आंघोळीला काहीच महत्व नाही. मासळी पाण्यामध्येच राहते परंतु त्या मासळीचं दुर्गंधी जात नाही, वास निघून जात नाही. अशा प्रमाणे त्या जीवाजवळचं दुर्गंधी तशीच जर असेल, आचरणाने भ्रष्ट अवगुणी दुर्गुणी काहीच फायदा होणार नाही. म्हणून स्वच्छता पाहिजे. आणि वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे मौलीनी, उंदाताई पाटील गुरु भगिनी. आणि खरोखर वाणीमध्ये तशीच तयारी दिसत आहे. अभिनंदन आहे, धन्यवाद. प्रकृती आणि पुरुष ज्या याच्यामध्ये बंधन ठेवून वागावं, चातुर्मास करणाऱ्यांना चातुर्मास जे करतात त्यांनी. वानप्रस्थाश्रमचं लक्षण कळस सांगितलं, वेळेचं सांगितलं. आता वेळ झालेला आहे म्हणून आपली श्रद्धा स्थिर ठेवावी. आपला भाव सुद्धा धीर धोंडा करून या म्हणा, त्यावर बैसले जीवन जगत जीवन. म्हणून आनंदाचा कळस भाव आहे. सगुणामध्ये कळस स्थापन असा जो कळस जो आहे ओढळ आपल्या हृदयामध्ये सुद्धा विराजमान करावा. त्याच्यापासून ढळू नये. चातुर्मास ब्रह्म विष्णू महादेवाला सुद्धा साध्य झालं नाही. लक्ष्मी सावित्री पार्वतीला सुद्धा साध्य झालं नाही. महाविष्णू जवळ काही कमी नव्हतं त्याच्या परिणामी, परंतु त्यांना सुद्धा फळाची प्राप्ती झाली नाही. तर बाकीच्याच कसं हो, काय होतं असं त्यांच्याजवळ. म्हणून दत्तप्रभूचं चातुर्मास त्यांना प्राप्त झालं नाही. दत्तप्रभू प्रसन्न झाले नाही. याचा सुद्धा विचार करावा लागेल. त्याने खूप सुंदर सांगितलं. तर अहंकार आम्ही काही कमी नाही, आम्ही पतिव्रता आहोत. या साधूच्या मागे जर आम्ही लागल्या ना तर मग पती सेवेमध्ये अंतर पडेल. मग आम्हाला कोणी पतिव्रता म्हणेल. देवदत्त म्हणतो मी अशा ठिकाणी राहत नाही. देतपणा आहे, देतपणा. म्हणून ज्याच्याजवळ देतपणा आहे त्या ठिकाणी दत्तप्रभूची प्राप्ती नाहीच नाही. दत्तप्रभू निघून गेले तिथून. देव ओळखून घेतात अंतःकरण. छंद आनंद नाम स्मरणाचं लागावं. टाइम संपलं पण उंदाताईने घेतलेला विषय काही संपणार नाही टायमाच्या अगोदर. खूप छान माहिती दिलेली आहे. आईचं सांगितलं, आई कशी वागली. ब्रह्मविष्णू महादेव आले आणि आनंद संप्रदायामध्ये 5 महिन्याचा चातुर्मास. चातुर्मास म्हटलं तर 4 महिन्याचाच. आणि 5च महिने का आले तर गुरुपौर्णिमेपासून तर मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत 4 महिने चातुर्मास आले. गुरु महाराज करावर आले, तिथून चातुर्मासाची सुरुवात झाली. मला चातुर्मास करायचा आहे. आई म्हणायला लागली दुर्बळाचं जे आश्रम जे आम्ही दुर्बळ आहोत देवा, अशक्त आहोत, ज्ञानहीन भक्तीहीन वैराग्यहीन, पवित्र करा देवा. तुमचं स्पर्श होऊ द्या, स्पर्श करा. तुमचं तर सर्व काही मागणी मागायची काही गरज नाही, समर्पण झालेलं आहे सर्व काही. मग हा देव समर्पण झालेला आहे. या घराला अर्पण केलं, या घराची मागणी करायची काही गरज नाही. देवा तुमचंच घर आहे ना. भावार्थ पहा आईचं कसं आहे. मी तर तुमची वाट पाहते, तुम्ही म्हणता की मला जागा द्या. तुमचं जा सर्व काही. झाला विषय या ठिकाणी थोडक्यात घेतला. आता चातुर्मासाची सुरुवात झाली तर सरासरी जनरल याच्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत चातुर्मास करतात 4 महिने गुरुपौर्णिमेपासून. अशा प्रमाणे गुरुपौर्णिमेपासून चातुर्मास करावर तर मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत झालेला आहे. आणि चातुर्मास संपला म्हणजे 4 महिने. त्यावेळेस दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि तोरड्या बांधायला लावल्या. तोरड्या बांधल्यानंतर खेळ तयार झाला. ज्याच्यामध्ये 1 महिना गेला. आणि 1 महिना म्हणजे पहा कसं. मग ज्यावेळेस ब्रह्मविष्णू महादेव आपापल्या दिशेला निघाले, लक्ष्मी सावित्री पार्वती. आणि नंतर मार्गशीर्ष पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमेला माझं माफ करा बोलण्यामध्ये फरक पडलं.
गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत 4 महिने झाले. 4 महिने गुरुदत्त प्रभू आले आणि करार प्रकट झाले. तेव्हापासून 4 महिन्यापर्यंत चातुर्मास झाला. गुरु पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा आणि संपल्यानंतर गुरुदत्त प्रभूंनी चोरट्या बांधायला लावल्या. नंतर खेळ तयार सुरू झालं. ब्रह्मीस महादेवाले सर्व काही सर्वांना माहिती आहे गुरुबंधू भगिनींना. आणि नंतर काय झालं, ब्रह्मीस महादेव ज्यावेळेस गेले आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन, गुरुदत्त प्रभू अगोचर होते. चातुर्मास झाल्यानंतर नारद आले. त्यावेळेस नारदाला दत्तप्रभू दिसले नाही, अगोचर स्वरूपामध्ये दत्तप्रभू होते. अशाप्रमाणे 1 महिन्यापर्यंत चाललं खेळ. ब्रह्मीस महादेव निघून गेल्यानंतर नंतर मार्गशीर्ष पौर्णिमेला गुरुदत्त प्रभू प्रगट झाले. अशाप्रमाणे 5 महिने. अशाप्रमाणे 5 महिने. माझं अल्पमत आहे, त्याने माहिती दिली शास्त्राच्या आधारे, परंतु यावर मी माझ्या अल्पमताप्रमाणे मत मांडत आहे. म्हणून आनंद संप्रदाय किंवा निज भक्त म्हणजे आनंद दत्तप्रभूच्या निज भक्तासाठी 5 महिन्याचा आपापल्या परीने करू शकतात. कोणी 4 महिने, कोणी 5 महिने, पण 5च महिने काय आहेत अशाप्रमाणे 5 महिने. आणि शेवटचा विषय, जशाप्रमाणे शेतकरी आशेनं बीजाची लागवड करतात, शेतीची मशागत करतात, शेवट जर फळ मिळालं, खूप चांगलं पीक जर झालं तर शेतकरी खूप आनंदित होतो. इकडचा आनंद. अशाच प्रमाणे चातुर्मासामध्ये अशी शेती करायची आहे, अशी शेती झाली पाहिजे शेतकऱ्यांना. कोणती शेती? तर त्या शेतीमध्ये खरोखर गुरुरायाचे नवल सांग मी काही, बिन देटाचे फळ दाविले ग बाई. या फळाची प्राप्ती झाली पाहिजे. मधातच मुरणी लागली पाहिजे, ज्वारीला लागते तशी. मग निराश होतो शेतकरी, आता कसं करू, आता कसं करू. जमलं तर जमलं नाही, बस काही फायदा होत नाही. तर याच्यासाठी जमीन जी आहे, जमीन 3.5 हात आउट हात, 3.5 हाताची जे जमीन जी आहे, या जमिनीमध्ये जे काही अवगुण दुर्गुण जे असतील, कुंदे म्हणा, लवाळ म्हणा, कुंदे म्हणा, जे काही असतील, याला खोड कुंदे सर्व काढून टाकावा लागेल. कल्पनेचे विकल्प अमुक ढमुक जे काही असतील, अशा मनाच्या तृष्णा कल्पना याच्या गवत उठून फेकावं लागेल. मशागत अगोदरच कळा की विचारच्या नागरानं मन पवनाची जोडी पाहिजे. बैल असे तरबेज पाहिजे, बस बटंग नाही पाहिजे. त्यावेळेस जमते. सर्व काही बरोबर जर असेल आणि अशा जमीन सुपीक जमीन असल्यानंतर त्याच्यामध्ये श्रवणात पेरणी केली, श्रवणात पेरणी केली म्हणजे जमिनीमध्ये बियाणं टाकलं श्रवणाद्वारे, आणि बियाणं टाकल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे. प्रेम जरी पाय धुतले सकळ, दत्तप्रभू आचरला की प्रेमे पूर्ण भाग्यवासी. दत्तप्रभूला आपण घ्यायचं असेल तर त्याच्या पूर्ण प्रेम पाहिजे. माईक प्रेम त्या ठिकाणी टिकू शकत नाही. ज्या प्रेमाचा नाशच होऊ शकत नाही असं प्रेम पाहिजे. असं प्रेम आईच होतं, याच्यामुळे दत्तप्रभू प्राप्त झाले. आणि त्याला त्या बीजाचा अंकुर, त्याला पाहिजे खत, भाव भक्तीचं खत लागेल. आणि त्याच्यावर बिमाऱ्या अमुक ढमुक येऊ नये, ज्याच्यासाठी वैराग्य लागेल. नाही तर क्षणिक वैराग्य असेल तर जमणार नाही. फवारणी करत असतात ना इकडे, नाही तर का आपल्याला काही जमत नाही असं वागणं. आपल्याला कसं तरी आता खोटं बोलल्याशिवाय चालवत आहे, खोटं बोलायचे भागते का? इकडे खोटंही बोलणं सुरू, चातुर्मासही करणं, दुसरं लबाडही बोलणं सुरू, चातुर्मास करणं, भांडणही लावणं सुरू, कोणाचं मनही दुखणं सुरू. वैराग्यच नाही, ढळलं याचं वैराग्य न्या. काय फायदा होणार आहे चातुर्मास? ब्रह्मेश महादेवाला लक्ष्मीला प्राप्त झालं नाही.
पण निज भक्ताला साध्य होतच, पण त्याची निष्ठा त्याची पाहिजे दत्तपूर्वक. अशाप्रमाणे जे काही असेल ते खूप ताईने आपल्याला सुंदर बोध केलेला आहे. आणि याच्यासाठी आचरणारच पुन्हा एक थोडक्यात विषय घेतो. ज्यांना चातुर्मासात फळ प्राप्त झालं, चारी धाम ते काय बापुडे, चौमासाचे पुण्य समर्थ आहे म्हणतात. इकडे म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. गुरुनामाची अगाध महिमा, वरून मी काही ब्रह्मविष्णू रुद्र तरले पुराण साक्ष पाहिजे. आणि महत्वाचं पहा, द्वैतपणा ज्याच्या जवळ असेल त्यांना चातुर्मासात फळ प्राप्त होणारच नाही. अद्वैतपणे वागावं, समान दृष्टी ठेवावी, त्याच्या समोर उच्च नीच नको, उच्च नीच नको. नाही उच्च नीच त्याचा तो सर्वाशी मने विशेष. मी श्रेष्ठ आहे, मी ज्ञानी आहे, दुसरे नीच आहे, अज्ञान आहे, यांना काही समजत नाही, असे विचार अधोगतीला नेता निष्फळ करतात कार्याला. समान अवघे जन, त्याच्यावर प्रेम ठेवावं. आई वडील माझ्या पोरगाला नाही, त्याला काही समजत नाही, हो बाजूला तिकडं माझ्याकडे बसू नको, अशी आई म्हणतच नाही. अज्ञान मुलगा असतो ना तरी त्याच्यावर प्रेम ठेवते आई, आणि तो ज्ञानी कसा होईल याच्यासाठी ती आई धडपड करते, प्रयत्न करते, तिच्यासाठी पूर्ण अंश खर्च करते. अशा प्रमाणे गुरुबंधूसाठी समान एकमेकासाठी गुरुवरी पूर्ण प्रेम ठेवावं. आणि गुरु तर ठेवतातच प्रेम शिष्यावर, कारण ती आई आहे. परंतु ज्याच्याजवळ द्वैतपणा आहे त्या ठिकाणी परमात्मा नाही, नाही म्हणजे नाहीच. मी आता यावेळेस आणखी वेगळा शब्द लगेच लावलं, शब्द मागत, म्हणून सर्वांनाच नियम आहे, सर्वांनाच नियम आहे. आणि नामस्मरण चातुर्मास करते वेळेस आशा तृष्णा कल्पना रहित असावं. फक्त दत्त प्रभूचीच आशा पाहिजे. इकडे निरपेक्षता, अपेक्षा धरून जो नामस्मरण करतो हे त्याला दत्त प्रभूचं फळ मिळणार नाही, दत्तप्रभूची प्राप्ती होणार नाही. कारण आशा माईक आशा धरून केले नामस्मरण जर असेल तर दत्तप्रभूची प्राप्ती होणार नाही. जैसे ज्याचे मने तेसा पुरतोय देणे ते आटंत करणे असा दिगंबराचा. म्हणून चातुर्मास दत्तप्रभू साठीच करा, अलीकडचं काही न मागता करा, देव दत्तप्रभूलाच मागा, तर चातुर्मास दत्तप्रभूसाठी. नाहीतर शक्तीमध्ये नाम येतं, शक्ती विरहित नामस्मरण होणार नाही. थोडक्यात मामा 9 वाजलं हो, आणि एक आता 2-4 मिनिट घेतो. चातुर्मासात जरा थोडं वेळ होऊ द्या, सर्वांना मान्य असेल तर घेतो समोर, नाही तर मी या ठिकाणी संपवतो. आनंद 10 मिनिटं शिल्लक लागले घ्या महाराज, घ्या. 10 मिनिटं झाले तरी चालते, घ्या. 10 मिनिट लावतो, पण थोडक्यात घेतो. घ्या म्हटल्यानंतर आज्ञा मिळाली. असत्य पत्य ते चातुर्मासाला सुरुवात झाली की माझ्या वाणीमधून असत्य वाक्य निघून नये याच्यासाठी जास्त जास्त लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशाप्रमाणे जे वागतील त्याच करावं, कारण त्या वाचनातून नामस्मरण करतो ना. वाचे सिद्ध वाचे झाले पाहिजे, वाचा सिद्ध वाचा परा पंचती मध्यमा वेकरी अनुर्वाचा पाच सिद्ध वाचा अनुभव वाचा. सिद्ध करून घ्यायचे असेल तर असत्य कदा वदत, आशा तृष्णा कल्पना रहित असत्य कदा न वदत, तो अलिप्त राहे जगात सदा सर्व काळ जानापे. असत्य न वदावे आपण जीवान करावे मळीन, आर्ध वसावे सर्वाशी पे, प्रेमाने सर्वाशी राहा. प्रेम सर्वावर जर नसेल, देतपणा असेल तर चातुर्मासही काही कामी पडणार नाही. आणि चातुर्मासामध्ये षड विकार रहित राहा. काम कोणतं? वाईट काम. आता वानप्रस्थाश्रमचे एक आलच विषय त्याच्यामध्ये, पण आणखीन काम आहे वाईट काम. कोणाचं वाटोळ करणं, कोणाचं नाच करणं,
अमुक ढुमुक अशाप्रमाणे आवर्ते जे काम करत असेल त्याच्यामध्ये परमेश्वर प्राप्ती होणार नाही. निष्काम त्याचं कार्य लागेल, परमेश्वराच्या साठी तो कार्य करणारा असावा. काम, क्रोध, मद, मच्छर, दमहंकार, षड विकार आणि परमेश्वराच्या हृदयामध्ये नामस्मरण. कवनाची निंदा देश न करीत, देश नको, वैरत्व सांडाव, द्वेषपणा सोडावा. आणि ज्या ठिकाणी वैरत्व निर्माण झालेला आहे, द्वेषपणा झालेला आहे, त्या ठिकाणी प्रयत्न करावं की द्वेषपणा निघून गेले पाहिजे, वैरत्वपणा निघून गेले पाहिजे आणि सज्जनता निर्माण झाली पाहिजे, प्रेमाने वागले पाहिजे, असे विचार निर्माण झाले पाहिजे. असे विचार जर निर्माण होत नसतील आणि द्वेषपणा जर असेल, निंदा, टीका, अमुक ढुमुक वगैरे वगैरे विनाकारण जे करत असेल, त्या ठिकाणी दत्तप्रभूची प्राप्ती होणं चातुर्मास फळालाच येणार आहे. म्हणून बीजापासून मग विषय घेतला. त्याने खूप सुंदर उदाहरण घेतला. आणि वातावरण लागेल त्याला, खूप धूप पडली हो, खूप आता खूपच फुलं आलं होतं, तुरीला खूपच बार झोंबलो होतो, पण काय करावं, गळती झाली, आता काय होते, शेंगाई कमी लागते. याच्यासाठी वातावरण तसं लागेल. याच्यामध्ये या निसर्गामध्ये निसर्ग दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. शांती नाही, अशांत, अंगातले भूत बाजूला काढा लागतं. आणि एक वाक्य जर चुकीचा निघाला, कदाचित अज्ञान जीव आहे, त्याचा खेद निर्माण झाला पाहिजे, पश्चाताप निर्माण झाला पाहिजे. आणि पुन्हा तयारी आणखीन जशाप्रमाणे एक वेळ जर पटाळचा बैल काही सेकंदाला मागे राहिला, तर दुसरा वेळ जर पाहिलं, तयारी जास्त धुरकरी, तसा जर बैल तसे असले तर आणखीन पुन्हा तो यशस्वी होऊ शकतो. अशा प्रमाणे इंद्रियाशी काय करावं, माय रणभूमी आहे, तुला युद्ध करावं लागतं. तुझ्या शत्रू दिले सबळ निवटी माया दळ, यांना मुळापासून उठून फेकावं लागतं. क्षमा मागतो, वेळ वाढत आहे, वेळ वाढलेला आहे, आणि वेळ जास्त झाल्यानंतरही सुद्धा मला सेवा करण्याची संधी दिली गुरु बंधू भगिनींनी, म्हणून मी माझं सुद्धा अवभाग्य समजतो. आज आपलं असं भाग्य आहे की महोरवरून आकाशवाणीद्वारे, आता मोबाईलद्वारे म्हणा, आकाशवाणी म्हणा लागेल, तरी आता आपल्याला ऐकायला मिळालं, तर दत्तप्रभूची किती कृपा आहे. पवित्र जीवात्मे, शुद्धात्मे महोरला गेलेले आहेत. आणि महोरला गेल्यानंतर दत्तप्रभूंनी देता तो देवविता, तो पहिले देवाने दिलं वृंदाताईला, आणि वृंदाताई जवळून दुसऱ्यांना देवविता, तू जेवण कर, दुसऱ्याला पोटभर जीव घाल, अशा प्रमाणे कार्य करून घेतलं वृंदाताई जवळ. देवाने पोटभर वृंदाताईला जीव घातलं, वृंदाताईने सुद्धा आणखीन पुन्हा वाढण केलं आणि तृप्त केलं आमच्यासारख्या भक्तांना. अशाच प्रमाणे दत्तप्रभूने आमच्यावर कृपा दृष्टी ठेवावी, आणि जी आमच्यामध्ये उणीव आहे ती उणीव काढून आम्हाला तृप्त करावा, आनंदित करावा. जे पाहिजे, जैसे ज्याचे म्हणे आम्हाला तुम्हीच पाहिजे देवदत्त प्रभू, आणि आम्हाला मिळालेच पाहिजे, आम्हाला मिळालेच पाहिजे. याच्यासाठी काय कमी आहे, याची उणीव काढण्याचं काम दत्तप्रभू तुमच्याकडे आहे, कसंही करा. देवदत्त प्रभू सर्वच कार्य पूर्ण सिद्धीला नेतात. विश्वासकम फलदायकम, म्हणून सर्वांनी विश्वास ठेवावं. जे विश्वास ठेवत नसतील, समर्थाची करावी चाकरी, चाकराची फिकर समर्थ करी, भरोसा नाही अपरांतरी, आदम पापी दितो. म्हणून सर्वांनी दत्तप्रभू विश्वास ठेवावं. आणि आज जो विषय जो निघालेला आहे चातुर्मासाविषयी, जशाप्रमाणे आपल्याला ऐकायला मिळालेला आहे, अशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा.
आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. माझ्याकडून काही चुका झाल्या तर मला सर्वांनी क्षमा करावं. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त मामा, 2 शब्द बोलू का मी? वा वा, बोला बोला ते. आनंद देवदत्त मामा, वृंदाताईंनी चातुर्मासाची खूप छान माहिती दिली आणि नामस्मरणावर भर दिला. असंच ताईंनी आपल्याला ज्ञानबोध करत राहावा ही ताई समोर विनंती. ताईचा आवाज पण गोड आहे आणि एकावच वाटत होतं. तसेच ताराचंद महाराजांनी तर दुधात साखर टाकते. सर्वांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त महाराज, आनंद देवदत्त मामा, सर्वांना आनंद. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. खरोखरच खूपच सुंदर पद्धतीने वृंदाताईंनी सादर केलेला सत्संग या निश्चितच धन्यवादास पात्र आहेत. त्यांना माझा मनोभावे प्रेम पूर्वक नमस्कार. आनंद देवदत्त. आणि याच विषयाला पूर्णत्व देताना सडेतोड भाषेमध्ये सत्यवाणी परखड वाणी यासाठी निरंतर झटत आलेले आपले ज्येष्ठ गुरुवंद दत्तभक्तपरायण ताराचंद महाराजांनी चतुर्मासाचा परिपूर्ण आलेख ताईंच्याच विषयाला धरून पूर्णत्वास नेलेला आहे. खूप सुंदर पद्धतीने कसा चतुर्मास करावा यावर परिपूर्ण असं ज्ञानदान करा. आचरण कसं असावं, वाणी कसं असावी, सत्यता कशी पाळावी, नियम कोणते कोणते पाळावे, परिपूर्ण आणि द्वैत अद्वैत सगळं सर्व काही यामधून सोडलं नाही असा परिपूर्ण चतुर्मास या पद्धतीनं प्रत्येकाने करावा. झालेल्या विषयावर सर्वांनी मनन आणि चिंतन करावं ही सर्वांकडून अपेक्षा. या पद्धतीनं उद्या सकाळपासून चतुर्मास पश्चात प्रहारापासून चतुर्मासाला सुरुवात करावी. नामस्मरण करावं. त्यांनी सांगितलंच, महाराजांनी सुद्धा सांगितलं की पाण्याच्या ऐवजी तांदूळाचा कळस मांडल्यास फार चांगलं होईल, कारण 5 महिन्याचा अवधी घ्यायचा आहे. म्हणून तांदूळाचा कळस बनवा. अनकुची डाळ साफ केलेले शुद्ध तांदूळ टाका. त्या तांदूळाचा नंतर 5 महिन्यानंतर आपण गोड भात करून सेवन करू शकतो. पूर्ण परिवाराला त्याचा लाभ होऊ शकतो. यात आपली कुठलीच हानी नाही. आधी साक्षविडा बसवावा, नंतरच कळस स्थापन करावा. या पद्धतीने उद्या सुरुवात करावी. नामस्मरण करावं. कोणी आधी काकडा आरती करतोय, कोणी नंतर करतोय, यानं कुठलाही फरक पडणार नाही. आपली भावना शुद्ध ठेवा. आधी नामस्मरण करायचं असेल जरूर करा, नंतर काकडा आरती करा, भोपाळी म्हणा, दत्तप्रभूच्या आरत्या म्हणा. पूर्ण परिवाराला त्यात समाविष्ट करून घ्या. अशा प्रकारे 4 महिन्याचा 5 महिन्याचा हा पंचमास आनंदानं साजरा करा. हाच आपला दिवाळी दसरा, हाच आपला सण, हेच आपली दत्त प्रगट दिन, हेच आपलं सर्व काही वैभव. आनंद भक्ताचं हेच खरं वैभव आहे. आणि याच्यात जेवढं जास्तीत जास्त नियम पाळता येतील तेवढे पाळण्याचा प्रयत्न करा. चुका झाल्यास कुठल्याही तुम्हाला दोष लागणार नाही, त्या सुद्धा माफ आहेत. दत्तप्रभू दयाघन आहेत, दयेचा सागर आहेत. तुम्हाला कुठलाही दोषारोपण करणार नाहीत. कमी अधिक फळ मिळेल, काही फरक पडणार नाही, पण करा, करावं लागेल. मामा बरोबर आहे, मामा बरोबर आहे. चुका झाला दत्तप्रभू क्षमा करतात, पण मुद्दाम चुका केल्या तर नाही. मुद्दाम चुका करू नये. आणि एक वेळा झालेली चूक जर आनंद दत्तप्रभूला जर अर्पण केली, त्यानंतर ते पुन्हा सुद्धा करू नये, हे तेवढं सत्य आहे. तुम्ही बरोबर योग्य मुद्दा उचलला. धन्यवाद महाराज. अखिल भारतीय देवदत्त परिवारामध्ये हो परवानगी आहे. चुका केल्या तरी दत्तप्रभू माफ करतात. झालं. न कळत झालेल्या चुका, अज्ञानपणाने झालेल्या चुका देवदत्त प्रभू क्षमा करतात. परंतु तसा तो पाहिजे भक्त आनंद देवदत्त. सत्यवाने आहे महाराज, बरोबरच आहे. पश्चाताप होऊन जर माफी मागितली आणि चुका दत्तप्रभूच्या पदरात जर बांधल्या तर त्या निश्चित माफ होतात. रोज केलेले कर्म दत्तप्रभूच्या चरणी समर्पण करा. रोजच्या रोज कर्मातून मोकळे व्हाल. पण कोण्या जाणून बुजून न केलेल्या क्षमा करण्याजोगे असतील तेवढ्याच कर्मातून जीव मुक्त होतो, इतर कर्मातून होऊ शकत नाही. आणि खरंच दत्तप्रभूच्या नामावर जर एवढा जर दृढ भाव असेल, दृढ विश्वास असेल. मामा कोर्टामध्ये कसं आहे मामा, उद्या मुद्दाम केलेली चूक जी आहे तर त्याला शिक्षाच आहे. नकळत अचानक झालेल्या त्याच्यामधून कमी कर्म लागतात त्याच्या. आनंद आनंद बिलकुल सत्यवाने.
मुद्दाम कुठलीच चूक करू नका. न कळत घडलेल्या चुका निश्चित माफ होतील. दत्तप्रभूने तर निर्वचन मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, बाळ त्या गोत्या स्त्री त्या जीवा पातके मुच्यते. यातून सुद्धा तुला मुक्ती देतो म्हणतात, पण तसं बनावं लागेल, तसं वागावं लागेल, तसं आचरण असावं लागेल, अनन्य भावे शरण जावं लागेल आणि पुन्हा चूक न करण्याची तुम्हाला शपथ घ्यावी लागेल, संकल्प सोडावा लागेल. अरे त्या गोरक्षनाथाला तर सिद्धी सोडायचा संकल्प सोडायला आला दत्तप्रभूने, तुम्ही आम्ही कोण? तर असं ज्याचं आचरण असेल, अशी ज्याची वाणी असेल, असा जो एकनिष्ठ असेल, जो दत्त प्रभूचाच झाला असेल, त्याला निश्चित माफ आहे. आणि जो झालाच नाही, दत्तप्रभू ज्याचा विश्वासच नाही, त्याचा तर पुरा खरपूस समाचार महाराजांनी घेतला. मी त्यावर तर काही बोलणारच नाही. खूप सुंदर असा बोध ताराचंद महाराजांनी आपल्याला केलेला आहे. त्यांना सुद्धा माझा अंतकरणापासून धन्यवाद, मनोभावे नमस्कार. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त. आणि आमच्या ज्येष्ठ गुरु भगिनी मायाताईंनी वृंदाताईंचं तोंड भरून कौतुक केलं आणि खरोखरच ते करणं गरजेचं होतं. ते वेळ ओळखून मायाताईंनी ते वेळ पूर्णत्वास नेली. ताराचंद महाराजांना सुद्धा धन्यवाद दिले, आभार मानलेत. मी मायाताईंचं सुद्धा अभिनंदन करतो. त्यांना सुद्धा माझा अंतकरणापासून मनोभावे प्रेमपूर्वक नमस्कार. आनंद देव दत्त, आनंद. सर्वच गुरुबंधू भाग्यवान आहेत. जो जागेगा वो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. जे जागले आहेत, जे इथं हजर आहेत, ते भाग्यवान निश्चितच आहेत. कारण इथून घेतलेला बोध मनन चिंतन करून जर त्यांनी आत्मसात केला, त्यावर जर अंबर मिळवला, तुमच्यासारख्या भाग्यवान कोणीच नाही. सर्वच गुरुबंधू भगिनींना माझा अंतकरणापासून मनोभावे नमस्कार. आणि सर्व गुरुबंधू आणि भगिनींना चतुर्मासाच्या उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या आणि तुमचा चतुर्मास योग्य रीतीने पार पडावा यासाठी शुद्ध अंतकरणानं मनोभावे प्रेमपूर्वक सदिच्छा, अनंत अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुखी राहा, आनंदी राहा, दत्त प्रभूचेच बनून राहा. तुम सर्वांमध्ये प्रेम ठेवा आणि असंच निरंतर वागा. अखिल भारतीय देवदत्त परिवार आपल्या सेवेस सदैव तत्पर आहे. सर्वांना मनोभावे नमस्कार. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त.